तर मित्रांनो बघा, आज आपण आलो आहे शेतात. बघा आपला काळा घेवडा आहे, घेवडा राजमा. हे बघा या पद्धतीनं राजमा लावला आहे. एक साईड ही आणि एक साईड ही बेडवर बेडच्या खाली लावलेलं आहे. सारा टाकलेला आहे त्या साऱ्यामध्ये. तर राजम्याला पण फुलं आलेत बघा, फुलकळी बी लागली आणि शेंगा पण लागल्यात. हे बघा चांगल्या शेंगा लागल्यात, कुठे कुठे शेंगा मोठ्या पण झाल्यात. बघा आणि अजून दुसऱ्या साईडला दाखवतो, शेतात दाखवतो. बघा ही चिक्कूची लाईन आहे, ही इकडे चिक्कूची लाईन आणि मधात आपण हे केले तरकारी. हे बघा भेंडी, ही पूर्ण भेंडी लावली या साईडला. आणि या साईडला लावलं बघा आलं म्हणजे अद्रक. हे बघा या पट्ट्यात एक आणि या पट्ट्यात एक, दोन्ही पट्ट्यात अद्रक लावलेली आहे. शेवटपर्यंत अद्रक आहे. इकडं भेंडी आहे आणि इकडं मध्ये अद्रक, परत या साईडला भेंडी आणि त्या साईडला भेंडी अशी आहे. कशी वाटती ती सांगा. अद्रकीला आत्ताशी झालेत बघा, 1-1.5 महिना झाला आहे, तरी पण आली चांगली उगून. बघा 30 किलो लावली होती. 30 किलो म्हणजे आता काय उत्पन्न होईल ते बघ. असा आपला आहे. आणि त्याच्यानंतर परत ऊस पण आहे आपला. ऊस आहे आणि मधी लावला आहे भाजीपाला म्हणजे वांगे लावले. ते बघा इकडं वांगं आहे, त्या वांग्यापासून अंतर जवळपास त्या वांग्यापासून अंतर आहे त्या वांग्याचं मिनिमम 5 फूट. 5 फुटाच्या अंतरावर वांगं लावले. तर ज्याला माहिती आहे त्यांनी आवर्जून कमेंट करून नक्की सांगा की वांग्याचं अंतर एवढं बरोबर पडतं आहे का, पुरतं आहे का वांगं एवढ्या 5 फुटावर. या वांग्यापासनं या वांग्याचं अंतर 5 फूट आहे आणि या वांग्यापासनं या वांग्याचं अंतर बी जवळपास 4.5 फूट अंतर पडतं आहे. अशा 2 बेड लावलेत. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा या वांग्यापासनं या वांग्याचं अंतर मिनिमम 4 फूट तर अंतर पडतं आहे. हे असं लावलं आहे, अशापासनं 5 फूट असं आणि पलीकडं असं 5 फूट लावलं आहे. पण हे असं आहे, असं लावण्यापेक्षा इकडं 4 फूट पडलं आहे आणि तिथं असं 4 फूट असं पण लावलं आहे. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. हे ऊस आहे. ऊसात 1-2 साऱ्या होत्या, 2 लाईनी राहिल्या होत्या. त्या 2 लाईनीला सकाळी औषध मारलं आहे, ते मरून गेलं आहे गवत. आणि मेन म्हणजे हा ऊस आहे आपला. बेण्याची पण लागवण केलेली आहे आणि रोपाची पण लागवण केलेली आहे. तर बघा फुटवा कसा आहे का आहे ते आवर्जून ज्याला माहिती आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. ऊसात आपली सुरुवात आहे. आपण काय कधी ऊस लावला नाही, पहिली बार ऊस लावतोय. त्यानुसार तुम्ही मला नक्की सांगा. हे बघा हे बघा ही घाण आलेली आहे. हे बघा 1-2 फुटवे आलेत, अजून खालून पण निघतात. हे बघा 3 अजून फुटवे भरपूर निघतील. हे बघा हे सरसगट सगळं ऊस आहे. 1 एकर ऊस आहे. या ऊसामध्ये अडचण एकच आहे की मध्ये झाडं आहेत. चिक्कूची झाडं मोठाले आहेत, आंब्याची पण झाडं आहेत काही मध्ये. तर थोडी वचप येणार, पण वचपला ॲडजस्ट करून घेऊ. पण ऊस कसा आहे ते नक्की मला आवर्जून सांगा. 1 जूनची लागण आहे. तर बघा त्या पद्धतीनं ऊस असा आहे. फक्त काही जिथं ऊस नाही उगून आला का तिथं आम्ही रोपं लावले ऊसाची. ही बघा काही रोपं आहेत आणि काही बेनं पण लावलेले त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं. जिथं नाही उगून आला तिथं लावलेलं आहे. हे बघा हा पण रोप आहे, पण रोपाला फुटवा पण दिसतोय चांगला. तर नक्की आवर्जून कमेंट करून सांगा की ऊस कसा आहे ते. हे बघा सगळा असा ऊस आहे, तिथपर्यंत आहे. मधला पट्टा ठेवला आहे, एक पाण्यासाठी ठेवला आहे आणि एक आपल्याला ऊस वाढला मोठा की फिरायसाठी सोपं पडतं आहे. कारण जनावरं साप वगैरे जास्त असतात, त्यासाठी इकडं मोकळा ठेवला आहे आपलं फिरण्यासाठी. आंब्याची पण झाडं मधात आहेत, आंब्याच्या खाली पण ऊस लावला आहे. जो येईल तो येईल. ओके नक्की आवर्जून कमेंट करून सांगा. ओके थँक्यू. माझा पहिला ब्लॉग आहे, पहिला ब्लॉगला चांगला प्रतिसाद द्या. आतापर्यंत मी फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो, आज पहिला ब्लॉग बनवला आहे, पहिला व्हिडिओ बनवला आहे मोठा. ओके
थँक्यू. तरी पण ऊसाचा एकदा मी एक फुटवा कसा आला ते सांगतो, ते आवर्जून दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही फुटवा ऊसाचा बऱ्यापैकी आला आहे. पण बरेच जण सांगतात की जेठा कोंब काढायचा आहे. काय मेन कोंब हा जो मोठा कोंब असतो हा कोंब तोडा म्हणतात. मिनिमम इथनं कोंब कट करायचा आणि खाली कट केल्याच्या नंतर म्हणजे फुटवा जास्त निघतो. मला काय वाटतंय की फुटवा हे जेठा कोंब काढावं लागेल का फुटवा येईल ते सांगा नक्की आवर्जून. ओके, थँक्यू, धन्यवाद.